PM किसान योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू झाली। या योजनेनुसार पात्र जमीनधारक शेतकऱ्यांना वार्षिक रक्कम 6,000 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली। शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली, मात्र त्यासोबत काही अटीही ठेवण्यात आल्या होत्या। देशभरातील पात्र शेतकरी कुटुंबांना PM किसान योजनेअंतर्गत दर 4 महिन्यांनी थेट लाभ हस्तांतरण द्वारे 3 हप्त्यामध्ये वार्षिक 6,000 रुपये। मात्र ही रक्कम वाढवण्याची मागणी काही कृषी तज्ज्ञांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना भेटून केली आहे। देशातील सुमारे 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी आतापर्यंत 3.4 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम या योजनेतून देण्यात आलेली आहे। या वितरणामुळे कार्यक्रम सुरू झाल्यापासून लाभार्थ्यांना अदा केलेली एकूण रक्कम 3.24 लाख कोटी रुपयाच्या पुढे जाणार आहे। नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली। पंतप्रधान मोदी यांनी पात्र शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा 17वा हप्ता जाहीर करण्याचा निर्णय घेणे अपेक्षित होते, मात्र हा निर्णय घेण्यात आला नाही। याकडेही कृषी तज्ज्ञांनी लक्ष वेधले। 17व्या हप्त्याचा फायदा देशातील सुमारे 9.3 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे, तर अंदाजे 20,000 कोटी रुपयाचे वितरण या हप्त्यापुढे होणार आहे। मात्र हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी अर्थमंत्री यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात PM किसान हप्त्याची रक्कम सध्याच्या 6,000 रुपयावरून वार्षिक 8,000 रुपये इतकी वाढवण्यात यावी अशी विनंती केली आहे। अर्थसंकल्प 2024 मध्ये त्यांनी थेट लाभ हस्तांतरण, DBT आणि कृषी संशोधनासाठी अतिरिक्त निधीद्वारे थेट शेतकऱ्यांना सर्व अनुदान देण्याची मागणी कृषी तज्ज्ञांनी केली आहे। अंतरिम बजेट दस्तऐवजानुसार सरकारने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी कृषी मंत्रालयाला 1.27 लाख कोटी रुपयाचे